नमस्कार, आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आपण एक धडा बघितला. कुठला? पाऊस आला पाऊस आला. हा धडा कशातला आहे? सुलभ भारती, SSC बोर्ड आणि मराठी यामधला हा धडा आहे. धडा म्हणजे कविता आहे ही. तर ही कविता आपण बघितली. माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजावून दिलेली सापडेल. तर आपण आत्ता काय करणार आहोत, तर याच धड्यावरचे जे प्रश्नोत्तर आहे, जे ग्रामर आहे, हे आपण आता बघणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. ऐन दुपारी. आधी पहिल्यांदा आपण थोडे शब्दार्थ बघूया, शब्दाचे अर्थ बघूया. ते मी तुम्हाला लेसन शिकवत असताना, कविता शिकवत असताना हे अर्थ सांगितलेले आहेत, पण तरी पण परत एकदा बघूया, थोडीशी रिव्हिजन होईल. ऐन दुपारी. ऐन दुपारी म्हणजे काय? भर दुपारी, आफ्टरनूनची जी वेळ असते त्या वेळेला. भणाण वारा, याचाही अर्थ सांगितलाय मी. भणाण वारा, वाराचा भयभीत करणारा आवाज. भणाण वारा आवाज करतो तो. मी सांगितलं तुम्हाला की स्मू स्मू असा आवाज यायला लागतो वारा जेव्हा जोरात यायला लागतो त्यावेळेला. आणि असं गोल गोल वरतीपर्यंत तो आवाज, वारा जातो वरतीपर्यंत, त्याच्याबरोबर कचराही उडत जातो. त्याला आपण भणाण वारा असं म्हणू शकतो. वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. खचणे, खाली खाली जाणे, ढासळणे. आता काय झालं, तो जो किल्ला केला होता ना, तो पाणी पडल्यानंतर असा खाली खाली जायला लागला, कारण ती माती सगळी भिजली ना, त्यामुळं तो किल्ला खाली खाली जायला लागला. याला काय म्हणायचं? खचणे. खचणे म्हणायचं, खाली खाली जाणे. चडफड. चडफडत गेले बाबा. काय करायला गेले? ते पापड आत आणायला गेले. आणि चडफडत कशासाठी गेले? अरे काय पाऊस आलाय, हा सगळे पापड भिजायला लागलेत, असा त्यांना थोडासा राग आला होता. का? तर पापड भिजू नयेत असं त्यांना वाटत होतं ना, म्हणून चडफड याचा अर्थ थोडासा राग. थोडासा राग, जास्त नाही. रागावून ते काय कुणाला रागवले नाहीत, काही नाही, फक्त थोडासा त्यांना राग आला. गिल्ला करणे. गिल्ला करणे, गोंधळ करणे, आवाज करून उड्या मारणे, ह्याला आपण गोंधळ करणे म्हणतो. गिल्ला करणे, आवाज केला, सगळीकडे पाऊस पडायला लागला, सगळ्या मुलांना खूप आनंद झाला, म्हणून तो गिल्ला करायला लागली मुलं. गिल्ला करायला लागली म्हणजे आवाज करून दंगा करायला लागली. ह्याला आपण काय म्हणायचं? गिल्ला करणे. चला, आपण आता शब्दार्थ बघितले. आता आपण प्रश्नोत्तर बघूया. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. मी कविता शिकवत असताना काही प्रश्नांची उत्तरं याचे उल्लेख केलेले आहेत, तर तेही तुम्ही बघा. म्हणजे काय होईल, दोन्ही तुम्हाला कळलं की मग प्रश्नांची उत्तरं लिहायला तुम्हाला अगदी सोपं जाईल. सोपं असतं हे. विजा केव्हा चमकल्या? विजा केव्हा चमकल्या? ऐन दुपारी विजा चमकल्या. ऐन दुपारी विजा चमकल्या. विजा केव्हा चमकल्या? विजा ऐन दुपारी चमकल्या. केव्हा हा शब्द बाजूला काढायचा आणि तिथे ऐन दुपारी एवढा शब्द लिहिला की उत्तर तयार तुमचं. विजा केव्हा चमकल्या? विजा ऐन दुपारी चमकल्या. पुढचं बघा. सुटलेला वारा कसा होता? आपण आत्ताच पाहिलं ना. भणाण वारा. सुटलेला वारा कसा होता? सुटलेला वारा भणाण होता. तुम्हाला एकच शब्द इथं घातला की उत्तर तयार. सुटलेला वारा भणाण होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? आपण बघितलं कवितेमध्ये की आजोबांनी काय केलं तिथे, तर आजोबांनी छत्री शिवली. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले हे बाजूला ठेवायचं आणि तिथे काय लिहायचं? छत्री शिवली. एवढा शब्द घातला की तुमचं उत्तर तयार. पुढे बघूया. आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? आत्ताच आपण बोललो ना, चडफड हा शब्द जेव्हा आपण बघितला त्यावेळेला बघितलं
की बाबांना राग का आला, कशामुळं त्यांनी चडफड केली. तर बाहेर पाऊस पडायला लागला आणि तिथे काय झालं, पापड वाळत घातले होते. ते पापड भिजतील म्हणून बाबांनी चडफड केली. मग इथे तुम्ही कसं लिहाल, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड केली कारण पापड भिजत होते. कारण पापड भिजत होते. एवढं लिहिलं तरी उत्तर तयार. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले. आत्ताच बघितलं आपण, पापड वाळत घातले होते ना, पापड भिजले, हे आईचे नुकसान झाले. काय झालं, पावसामुळे आईचे नुकसान कोणते झाले, कोणते झाले, आईचे नुकसान झाले, पापड भिजले, हे आईचे नुकसान झाले. असं तुम्हाला व्यवस्थित त्याचं उत्तर लिहिता येईल. पुढे बघूया. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधावं लिहा. वारा, गारा. आपण बघितलं कविता शिकत असताना कुत्री, छत्री असा शब्द आला. आला किल्ला, चमकल्या, आला आणि चमकल्या. वारा, गारा, घोटाळा हा शब्द आला. चडफड आणि पापड कसे शब्द जोडून येतात बघा. हे जी ओळ असती त्याच्या शेवटचे हे शब्द आहेत आणि त्याच्याच खालची जी ओळ आहे ना, त्याला सूट होणारे, त्याला बरोबर जाणारे शब्द असे पुढच्या ओळीमध्ये त्यांनी घातलेले आहेत. विंदा करंदीकर अतिशय उत्कृष्ट कवी होते, तर त्यामुळं आपल्याला हे सगळे शब्द तुम्ही कवितेमधून घालू शकता. पुढे बघा. मॅडम कुट्टी आणि शाळेला सुट्टी. कुट्टी आणि सुट्टी हे शब्द असे जोडून आले की ते एकसारख्या आवाजामध्ये आपल्याला बोलता येतात. इथे काही शब्द पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा. कुत्री, छत्री, गिल्ला, किल्ला, पापड, चडफड, पळा. पळा आणि काय आला, चला पळा. चला पळा हे जोडून आले शब्द बघा. चला पळा. पुढे कुट्टी. कुट्टी हा शब्द आत्ताच आपण बघितला. कुट्टी आणि सुट्टी. कडकड, चडफड, तडफड यासारखे आणखीन शब्द तयार करा. कडकड, चडफड, बडबड. शाळेत बडबड करता ना, तर ते सुद्धा असाच शब्द आहे, बडबड. असे शब्द तुम्हाला आपल्या बोलण्यामधनं अनेक वेळेला सापडतील. खालील शब्दांचे वचन बदला. वचन याच्यावरती मी स्वतंत्र एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. तर इथे आपण त्या संदर्भामध्ये हा जो प्रश्न आहे हा आपण बघूया. खालील शब्दांचे वचन बदला. वचन म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल. तर इथे काय करायचं आहे, सिंग्युलर असेल तर प्लुरल सांगायचं, म्हणजे एक वचन असेल तर त्याचं अनेक वचन सांगायचं, अनेक वचन असेल तर एक वचन सांगायचं. सोपं आहे. माणूस, माणसे, अनेक माणसे, एक माणूस, एक सिंग्युलर, एक माणूस सिंग्युलर, अनेक माणसे प्लुरल, अनेक वचन माणसे. गाय, एक गाय, एकच गाय सिंग्युलर, एक गाय, अनेक गायी. इथे गाई नका लिहू, गायी लिहा, य लिहा. गायी, यच्या पुढे फक्त ई लावायचं, गायी हा येतं ते. दप्तर, तुम्ही शाळेला दप्तर नेता, बॅग नेता. दप्तरे, दप्तर, एक दप्तर, एका मुलाचे एक दप्तर. तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांची अनेक दप्तरे. एक वचन दप्तर, अनेक वचन दप्तरे. पाणी, एक पाणी, अनेक पाणी असं नाही, एकच पाणी असतं. सगळ्या पाण्यांचे प्रकार सुद्धा पाणीच होतं. तर पाणी एक सिंग्युलर पाणी, अनेक पाणे असं नाही होत. तर पाण्याचे प्रकार म्हणू शकतो आपण. लाल पाणी, हिरवं पाणी, तांबडं पाणी, किंवा असे पावसाचं पाणी, ओहोळाचं पाणी, समुद्राचं पाणी, खारं पाणी, गोड पाणी. पण पाणी हे एकच असतं. वह्या, आता बघा आपल्याला फसवायचा थोडासा प्रयत्न आहे इथे, लक्षात घ्या.
आता वह्या असा शब्द दिला आहे, हा कसा आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? अनेक अनेक वह्या, इथे काय झालं, प्लुरल वह्या. आता प्लुरल आहे, हे अनेक वचन आहे, इथे आपल्याला काय करायचं, एक वही, अनेक वह्या. त्यामुळे आपल्याला काय लक्षात येईल आता, तर तुम्हाला जर प्रश्न दिला वह्या असं सांगितलं आणि वचन बदला असं सांगितलं, तर तुम्ही प्लुरलचं सिंग्युलर करायचं इथे किंवा सिंग्युलरचं प्लुरल करायचं. तुम्हाला सांगितलं माणसे, माणसे असा शब्द दिला. आता माणसे हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे. हा अनेक वचनाचा शब्द, अनेक माणसे. तर आपल्याला काय करायचं इथे, माणूस हा सिंग्युलर एक वचनी शब्द आपल्याला तिथे लिहायचा आहे. अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा. अरे फजिती अशी मज्जा येते, कुणाची जर फजिती झाली, आपली झाली तरी सुद्धा खूप मजा येते बरं का. कुणाचा समजा पाय घसरून राडीत पडलो आपण, सगळे कपडे राडेराड होतात, असंही होऊ शकतं. मग असं तुम्हाला काही वेळेला असा प्रसंग तुमच्यावरती येतो, तर तुम्ही तुमच्या रफ बुकमध्ये किंवा तुमच्या एक अशी छान वही करा, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येतील. तर इथे तुम्हाला काय करता येईल, तर असा प्रसंग तुम्हाला एक 10 ओळीत लिहिता येईल. तर तुम्ही जात असाल कुठे फिरायला जात असाल आणि अचानकपणे पाऊस आला, अचानक पाऊस आला तर तुम्ही पळत 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 एखाद्या झाडाच्या आडोशाला जाता. आडोसा म्हणजे जिथं पाऊस पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही जाऊन उभा राहता. आता इथे आडोसा हा शब्द मी वापरलाय बरं का, लक्षात ठेवा. तर असं तुम्ही त्या ठिकाणी जाता आणि तिथे पाऊस पडणार नाही अशा ठिकाणी उभे राहता. तेवढ्यात तुम्हाला काय वाटतं की आता पाऊस संपलाय बरं का, आता आपण जाऊया. तर अशा वेळेला तुम्ही जेव्हा बाहेर यायला लागता त्या जागेपासून आणि तिथे जर राड असेल तर त्या राडीमध्ये समजा तुमचा पाय घसरला आणि तुम्ही तिथे पडला. आता काय झालं, राडीत पडल्यानंतर तुमचे कपडे सगळे राड झाले. अरे बापरे, काय राड सगळे झाले, आता कसं होणार. ही जी फजिती आहे ना, ते सगळे बघत असतात. काही लोक हसतात, काही लोक आपल्याला मदत करतात, काही लोक विचारतात की काय तुम्हाला लागलं बिगलं नाही ना. असेही त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक असू शकतात. तर असा तुम्हाला जेव्हा प्रसंग येतो, तो प्रसंग तुम्ही तिथे लिहू शकता. आता मी हा प्रसंगाचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा तुमच्या लक्षात येईल की असे अनेक प्रसंग आपल्याला आपण अनुभवतो किंवा दुसऱ्यांनी अनुभवलेले असतात. तर ते प्रसंग तुम्हाला सुद्धा इथे लिहिता येतील. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते 4-5 वाक्यात लिहा. आता दिवाळी म्हणा किंवा आता गणपती येते, अशा गणपतीच्या वेळेला सुद्धा काही वेळेला जोरात पाऊस येतो. तर ह्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर काही गोष्टी भिजून जातात. आता तुम्ही आरतीचं ताट तयार केलेलं असतं, दिवाळीमध्ये सुद्धा आरतीचं ताट तयार करतो आपण, फुलांचं ताट तयार करतो. अशा वेळेला काय होतं, त्याच्यावर जर पाऊस पडला, समजा तुम्ही घेऊन येत असाल ते आणि त्यावेळेला पाऊस पडला, तर हे काय होईल, हे सगळं कुंकू, हळद, अमुक तमुक जे काही सगळं असेल, फुलं असतील, ते सगळं भिजून जातं. मग त्यावेळेला तुमचं हे नुकसानच ना. मग हे नुकसान तुम्हाला कसं तुम्ही फेस केलं किंवा हे तुमचं नुकसान कसं झालं, हे तुम्हाला एक 5-6 वाक्यामध्ये लिहायचं आहे. सुरुवातीला एक वाक्य दिलेले आहे, तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. आता बघा, एक वाक्य काय दिलंय, बघूया आधी आपण. रिमझिम पाऊस पडत होता. आता पाऊस रिमझिम आहे बरं का, इथे झणाण वारा किंवा भणाण वारा येणार नाही. पाऊस रिमझिम आहे, हळू आहे पाऊस. त्यावेळेला काय होतं, हळू पावसामध्ये आपण हळूहळू भिजत जातो पण पूर्ण भिजतो. मग या ठिकाणी तुम्हाला काय काय लिहिता येईल, रिमझिम पाऊस पडत होता. तिथे काय लिहिता येईल तुम्हाला, मी शाळेला जाताना छत्री नेली नव्हती, त्यामुळं पावसात मी भिजत गेलो. पण पावसामध्ये जात असताना माझ्या बॅगेतली पुस्तकं भिजली नाही, कारण पुस्तकांना पाणी लागलं नाही. अशी सगळी वाक्य तुम्ही लिहू शकता. बरं, असंही लिहू शकता, रिमझिम पाऊस पडत होता.
आम्ही फिरायला गेलो होतो, माझ्या मित्राकडे छत्री होती, आम्ही दोघं छत्रीमधून घरी व्यवस्थित पोचलो, पण दोघं एकाच छत्रीमध्ये असल्याने आमच्या पाठी भिजल्या, कारण छत्री डोक्यावर असते ना, मग पाठ भिजते, खांदे भिजतात, असंही तुम्ही लिहू शकता. बरं, असंही तुम्हाला लिहिता येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरता येईल. तुम्ही इमॅजिनेशन करू शकता, असं काय नाही की बाबा तुम्ही त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे. तुम्ही इमॅजिन करून जर लिहायचं झालं तरीही हरकत नाही. तुम्हाला किती 5 वाक्य लिहायचे आहेत, 5 वाक्य केव्हाही पटकन होऊन जातात. पुढे बघूया. रिक्षा खडखड करत थांबली. आता रिक्षा का थांबली असेल? समजा तुम्ही जोरात पाऊस यायला लागला आणि एखाद्या रिक्षाला हात केला, तर ती कशी थांबेल? खडखड करत थांबेल. आता इथं काय तुम्हाला हे प्रसंग मिळाला ना, रिक्षा का थांबू शकते याचं तुम्ही जर इमॅजिनेशन केलं तर तुम्हाला पुढची वाक्य लिहायला अगदी सोपं आहे. आता इथं रिक्षा थांबलेली आहे. का थांबली रिक्षा? तुम्ही हात केला म्हणून. तुम्ही हात केला नसेल, तुमच्या आईने हात केला असेल, तुमच्या वडिलांनी हात केला असेल, तुमच्या मित्रानं हात केला असेल, मित्राच्या आई वडिलांनी हात केला असेल, तुम्ही याबद्दल काहीही इमॅजिनेशन करू शकता. तर अशी रिक्षा का थांबली? मग तुम्ही कुठे जात होतात आणि गेल्यानंतर खडखड ती रिक्षा थांबली. तिथं जाऊन आम्हाला रिक्षावाल्यांनी पोचवलं, कारण जोरात पाऊस येत होता, त्यामुळं आम्ही ती रिक्षा केली. अशा प्रकारानं तुम्ही हे इमॅजिनेशन करू शकता. वारा या शब्दाशी संबंधित असलेले शब्द वाचा, त्याचा वाक्यात उपयोग करा. भणाणणारा वारा सुटला होता. भणाणणारा वारा. आता इथे भणाण वारा आपण शब्द वाचलाय कवितेमध्ये, आणि असा आवाज करणारा हा वारा होता. आता या वाऱ्याचं काय काय होऊ शकतं बघा बरं. वारा, मंद मंद वारा, अगदी हळूवार असा जेव्हा वारा येतो त्यावेळेला आपण तो एकदम असा सुखद असतो, एकदम प्लेझंट वारा असतो, तो मंद मंद वारा. आता पुढचा बघा शब्द, गिरक्या घेणारा वारा. गिरक्या घेणारा वारा. आता मगाशी मी सांगितलं, जेव्हा भणाण वारा असतो किंवा वाऱ्याला वेग असतो, त्या वेगामध्ये खाली असलेला जो कचरा, पाला पाचोळा, हा सगळा असा गोलगोल वरती जातो. हा गिरक्या घेत जाणारा वारा असतो आणि तो असा गोलगोल करत वरती जातो आणि मग तो वारा असा उडत उडत सगळीकडे पसरतो. तर गिरक्या घेणारा वारा. जेव्हा पाऊस जोरात असतो, जेव्हा वारा जोरात असतो, त्यावेळेला गिरक्या घेणारा वारा, जो काही कचरा असतो किंवा पानं असतात, ती पानं गोल गोल गिरक्या घेत वरती जातात. ही तुम्हाला सिच्युएशन समजली की तुम्हाला वाक्य करायला सोपं आहे. पुढे बघू. जोरदार वारा. जोरदार वारा असा जेव्हा असतो ना, त्यावेळेला कित्येक वेळेला झाडं पडतात. अनेक वेळेला आपण ऐकतो की झाड पडलं, वाऱ्याने झाड पडलं, पाऊस जोरात सुटला होता, वारा जोरात होता, अशा वेळेला झाड पडलं. अशा वेळेला जोरदार असतो बरं का तो वारा. तर जोरदार वारा काय करतो हे जेव्हा तुम्हाला समजतं त्यावेळेला तुम्हाला हे वाक्य करणं सोपं जातं. थंडगार वारा, खूप उकडत असेल, गरम गरम होत असेल आणि त्यावेळेला असा छान गार वारा आला, बरं वाटतं ना. मग आता गार वारा आपल्याला केव्हा आवडतो? एकतर थंडीमध्ये गार वारा सुटतो, त्यावेळेला आपल्याला थंडी वाजते, खूप थंडी वाजते, त्यावेळेला वाटतं की असं स्वेटर घालून बसावं छानपैकी, गरम गरम पाहिजे, गारगार वारा. त्यावेळेला आपल्याला वारा नको वाटतो. पण ज्यावेळेला उन्हाळ्यामध्ये गार वारा सुटतो त्यावेळेला मात्र तो वारा आपल्याला आवडतो. झोंबणारा वारा. खूप थंडी असेल आणि त्यावेळेला गारगार वारा यायला लागला तर तो आपल्याला झोंबतो ना, नको वाटतो तो, त्याला झोंबणारा वारा म्हणतो आपण. कसला? झोंबणारा वारा. नको वाटणारा जो वारा असतो तो आपल्याला वाटतो झोंबतोय, आपल्याला नको वाटतो. अशा वेळेला आपण शाल, स्वेटर, जे काही गरम काही असेल ते घालून बसतो किंवा आपण एखाद्या शेकोटीपाशी जमतो. शेकोटी म्हणजे जेव्हा एखादी अग्नी पेटवतो, आपण आग पेटवतो आणि त्याच्या पुढे हात शेकत बसतो, त्यावेळेला तो गरम गरम जो हे असतो, स्पर्श असतो, तो गरमपणा जो असतो तो आपल्याला आवडतो. तर
जोंबणारा वारा नको असेल त्यावेळेला आपण असं गरम जे काही असेल त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. पापड कशा कशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा. तुम्ही बाजारात जेव्हा जाता, एखाद्या मॉलमध्ये जाता, त्यावेळेला त्या ठिकाणी एखादा स्टॉल असतो, एखादी अशी जागा असते, एखादा असा शेल्फ असतो की ज्या ठिकाणी सगळे पापड एकमेकाच्या जवळ असे ठेवलेले असतात. तर त्याला तुम्ही जर बघितलं ना, तर त्या पापडाच्या पाकिटावरती तुम्ही जर वाचलं तर त्याच्यामध्ये उडदाचे पापड, पोह्याचे पापड, तांदळाचे पापड, ज्वारीचे पापड असे सगळे त्याच्यावरती नावं लिहिलेली असतात. तर ती तुम्ही वाचली ना तर तुम्हाला पापड कशा कशाचे बनतात हे नक्की समजेल. हे तुम्ही आईला विचारा. तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जाल त्यावेळेला आईला विचारा की पापड कुठे आहेत, मी बघून येतो पापडाचे प्रकार काय काय आहेत. तर तुम्हाला आता मी 4-5 प्रकार सांगितले. त्याच्यात अजून एक पापड नाचणीचा पापड, नाचणीचा पापड, ज्वारीचा पापड, उडदाचा पापड, मुगाचा पापड, तांदळाचा पापड. बघा इथेच 5 प्रकार झाले. असे सगळे पापडाचे प्रकार असतात. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उदाहरणार्थ पापड. या कवितेमध्ये पापड हा शब्द उन्हाळ्यामध्ये करण्याचा हा प्रकार तुम्हाला इथे उल्लेखलेला आहे. तर त्याच्याबरोबर अजून काय काय असतं? सांडगे असतात, मिरच्या असतात. तुम्हाला आता 2 शब्द सांगितले बघा काय काय वाळवण्याचे प्रकार असतात तिथे. वाळवण्यामध्ये अजून एक असतो प्रकार, तो म्हणजे मेथी सुद्धा. तुम्ही मेथी, कसुरी मेथी हा शब्द ऐकला असेल आईकडून किंवा आई तुम्हाला सांगेल. कसुरी मेथी हा सुद्धा वाळवण्याचा प्रकार आहे. किंवा तुम्हाला अजून एक सांगते, तो म्हणजे हरभरा. हरभरा जेव्हा तुम्ही हरभरा खाल्ला असेल, हरभरा जो असतो त्याची जे कोळे कोळे जे वरची देठं जे असतात, देठं म्हणजे पानं जी असतात, ती पानं उन्हाळ्यामध्ये वाळवून डबे भरून ठेवले जायचे पूर्वी काय व्हायचं की अशी भाजी पटपट मिळायची नाही. त्यावेळेला हे साठवणीचे प्रकार, साठवणीचे म्हणजे वर्षभर साठवून ठेवण्याचे, स्टोअर करण्याचे जे प्रकार असतात त्याला साठवणीचे किंवा वाळवणीचे प्रकार असे म्हटले जातात. तर तुम्ही हे बघा. आता अजून बघू. पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्व तयारी करता? छत्री खरेदी करणे, रेनकोट खरेदी करणे हे तर करतो आपण. नंतर बॅग, पावसामध्ये आपले पुस्तकं भिजू नयेत यासाठी आपण आपली बॅग कशी घेतो, तर त्याला आतमध्ये पाणी शिरू नये अशासाठी. उपक्रम: पावसाची गाणी मिळवा, वर्गात सादर करा. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, पाऊस आला पाऊस आला, आला आला वारा, आला आला वारा हे पण एक छान गाणं आहे. पावसाळ्यातील एक दृश्य निसर्ग चित्र काढा आणि रंगवा. तुम्हाला चित्र काढायला आवडतं, सगळ्या मुलांना आवडतं चित्र काढायला, तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला आज आपण संबंध हे व्याकरणही बघितलं, प्रश्नोत्तरही बघितली, याच्यावरती उपक्रम काय सांगितलेले आहेत याचीही आपण चर्चा केली. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सगळेजण करा बरं का. थँक्यू.